गुड मॉर्निंग गाईज. आजच्या दिवसाला आपण सुरुवात करूया. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि 2-3 दिवसानंतर आपला हा व्लॉग येतोय, कारण मी सांगेलच. सो सर्वात आधी आपण आपला हा व्लॉग स्टार्ट करूया. सो लेट्स स्टार्ट. चैनल को सब्सक्राइब करने भूलना नहीं. कोमल उठ, कोमल उठ. हे जे इथे भांडी दिसतात रात्रीची धुवून ठेवलेली सर्व मी जागेवर ठेवून घेतो आणि मी मला ब्लॅक कॉफीसाठी इथे पाणी ठेवलंय. इथे माझी ब्लॅक कॉफी रेडी आहे आणि फ्रूट सुद्धा. सो चला खाऊन घेऊया. बाय. कोमल उठलेली आहे, ती आता फ्रेश होईल आणि माझा डाईट रेडी करेल. सो मी पटकन जाऊन येतो जिमला. मी आता जिमला पोचलोय. हे जे आहे हे माझे पीटीचे पर्सनल ट्रेनर साजिद सर. आणि क्यों हस रहे हो भाई, क्यों हस रहे हो? हा ओके. ॲक्च्युली ते खूप लास्ट आहेत आणि आज जे काय फॅट लॉस वगैरे झालंय सर्व ह्यांची कृपा आणि स्ट्रिक्ट डाईट आणि प्रॉपर वर्कआउट. हा ना सर? इथे खूप हसतायत कारण पहिल्यांदा मी जिम मध्ये ब्लॉग काढतोय. और आज क्या अपन क्या वर्कआउट करने वाले? चेस्ट एंड शोल्डर. ओके. सो आज आपण चेस्ट अँड शोल्डर करणार आहे. चिकन. थँक्यू मॅम. तुमची डिलिव्हरी झालेली आहे. पेमेंट करा ना. नाही ना, पेमेंट नाही, फ्री मध्ये करू. तू फ्रेश का ना झाली? अरे मी एडिटिंग करत होती ब्लॉगचा. ओके. मला वाटलं फ्रेश झाली असेल. लाईट नाही आली अजून? नाही आली लाईट, म्हणून तुझी झोप मोड झाली का? नाही, मी तू गेला तेव्हापासून उठलीच आहे. ओके. जेवण तुझं बनवलं, आता जस्ट ऑर्डर आली. ऑर्डर म्हणजे बाहेरून मागवलंय? काय काय ऑर्डर म्हणजे? ओके, मग असं सांगा ऑर्डर आली आहे. हे बघ ऑर्डर, ही ऑर्डर. ओके. ते सॅलड बनवून चाललंय. अंडी टाकलेत मस्त. तुला माहिती ही कोथमीर कितीची आहे? कितीची? 80 रुपयाची. काय बोलते? एवढी महाग झाली कोथमीर. पण तू का घेतली? फ्री मध्ये घेतलं. ओके. फ्री मध्ये तुम्हाला काय पाहिजे? कढीपत्ता. तेच बोलले, एवढी कंजूस बाई 80 रुपयाची कोथिंबीर कशी घेऊ शकते? नाही, मी डायरेक्ट बघितलं 80 रुपये. स्किप नाही चाहिए, कोथमीर बिना जेवण बनेल. पण ते मला वरती भेटलं तर मे बी माझी विश होती कोथमीर भेटली पाहिजे, भेटली असं झालं. ओके. सो डाईट बनवणं चाललंय. चिकन पण पटापट बनवून घे. हा, आपला डाईट रेडी होईपर्यंत मी मस्तपैकी आंघोळ करून घेतो. त्या सेल्फिश बाईनी स्वतःसाठी कोकोनट मागवला, पण माझा विचार नाही केला. मी फुल कधी पिते का? काय खाते का फुल? नक्की खाल्लंय कधी? मग तू अशी का बोलली मी माझ्यासाठी कोकोनट मागवलं? असंच बोलली तुला. बघ तू चिडला की नाही, महत्व त्याला आहे. मला वाटलं चिडशील, असं नाही बोलणार की बायकोसाठी बरं झालं मागवलं. बापरे, पलटी खाते रे तू. पलटीवर पलटी आहे. मी विचार केला हे कपडे काढू आणि नवीन कपडे धुवायला लावून इथे सुकट टाकू, पण लाईट नाही आहे. काय ग? हा, ही बाई आहे ना बिना लाईटीची बसलेली. इकडनं स्विच चालू करायचा होता, मी जाताना बंद केलेला बिकॉज लाईट गेलेली आणि इन्व्हर्टर वर ठेवलेली. मला कसं माहित राहणार तू कारणावा करून? म्हणजे तेवढा उशीर बिना लाईटची होती. कधीपासून लाईट आलेली आहे? उठल्यापासून बिना लाईटची. सो मला वाटतं मी अंघोळीच्या आधी कपडे लावून घ्यावे. सो मी कपडे लावून घेतो, देन अंघोळ करतो. सो या जेवायला सलाड, बॉइल अंडी अँड चिकन. जेवून घेऊया, जेवल्यावर परत भेटू. बॉबी भाई थकलेला आहे कारण की बॉबी भाईने एवढे सारे कपडे धुवून सुकट टाकलेत. धुवून टाकले ना बाबा हाताने. किती मेहनत करते यार बाप.
काय करणार, एवढं जिम केलं, एवढं हेवी वर्कआउट करून आलो, वरून हाताने कपडे. मी तुला हेच बोलते की मशीनला नको लावत जाऊ, उद्यापासून कपडे हाताने धुत जा, म्हणजे तुझी जिम चांगल्या प्रकारे होईल अजून भारी. आणि हे कपडे माझ्या नावावरती ठेवलेत आता हे मला करायचंय. मग हे एवढे पण नाही तू ठेवू शकत. हा एवढे पण तू धुवून सुकट टाकले, दॅट्स मोर यु नो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. ओके, तर आम्ही निघाले इम्पॉर्टंट कामाला. विच काम? तुम्हाला माहितीच आहे, मी जसं सांगितलेलं की कोमलचा जो गिफ्ट आहे तो मेकिंगला आहे. कोमलचाच नाही, बॉब कोमलचा, दोघांचा सुद्धा गिफ्ट मेकिंगला एकमेकांसाठी आम्ही गिफ्ट केलंय, कारण की अॅनिव्हर्सरी आपल्या दोघांची होती. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपण दोघं सुद्धा एकमेकांना गिफ्ट देऊ. तर दोघांनी सुद्धा एकमेकांना गिफ्ट दिले आणि दॅट इज मी काय सांगेल आता, ती एकदम इम्पॉर्टंट गोष्ट आहे जे केलंय, म्हणजे असं व्यर्थ गिफ्ट नाहीये मला असं वाटतं. तर तुम्ही सुद्धा बघा की काय आहे ते. सो आपण आता जाऊया आपला रेडी झालेला गिफ्ट घेण्यासाठी. पण मला आला जाम कंटाळा, मी दमलोय. वाय? अरे जिम वरन आलो, देन डाएट केलं, एवढं किती मेहनत लागते. बनवलंच पण का? नाही डाएट खायला मेहनत लागते. ऍक्च्युली मी जिमला याच्यामुळे नाही जात, कारण की मी एक दिवस जाते आणि दुसऱ्या दिवशी जातच नाही. मग मतलबच काय, तर मी विचार करते डाएटच करू त्यापेक्षा. पण जिम करणं खूप इम्पॉर्टंट आहे, आय थिंक सो. ओके, सो चला निघूया आपण गिफ्ट घ्यायला. सो आम्ही निघालेलो आहोत आमचं गिफ्ट घेण्यासाठी. आणि मी तुम्हाला सांगितलेलं स्टार्टिंगला की आम्ही 2-3 दिवस ब्लॉग का काढत नव्हतो, कारण मॅडम आज बेडवरनं उठल्यात. आणि आज उठले मी, कारण की मी 2 दिवस झालं लेडीज प्रॉब्लेम होता, असं मी काही व्हिडिओ वगैरे बनवलेले नाही. आणि मी ना मिनी ब्लॉग सुद्धा नव्हते बनवले, तर मी काल रात्री बनवलेत आणि कालपासून स्टार्ट केलंय. तर आज जरा एकदम फ्रेश वाटतंय. सो आज आपण काहीतरी प्लॅन करूया. सध्या तरी आपण जाऊया गिफ्ट घेऊन येऊया आपला, है ना? येस, व्हेरी एक्सायटेड. आपण आधी इकडनं गिफ्ट आपलं घेऊया आणि मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो की आपलं काय गिफ्ट आहे. तर आता आम्ही आलोय घरी आणि आमचं माझं तरी आलंय म्हणजे गिफ्ट, आणि बॉबीचं गिफ्ट थांबलं. माझं गिफ्ट नाही आलं आणि मी हिच्यासाठी हॅप्पी आणि माझ्यासाठी सॅड आहे. आणि फायनली आम्ही गिफ्ट जो आहे तो घरी घेऊन आलोय. तर आय एम सो एक्सायटेड तुम्हाला दाखवण्यासाठी की गिफ्ट काय आहे. काय असेल तुम्ही गेस करा आणि कमेंट करा लगेच, म्हणजे मी तर दाखवणारच आता काय गिफ्ट आहे, पण तुम्ही लगेच कमेंट करा. सो हे आहे कोमलचं गिफ्ट. वाव, व्हेरी नाइस. क्या बात है, तेरा फाइनली रिंग जो है तूने जो मतलब चॉइस किया था वो वाला रिंग आ गया है. मला जाम मी हॅप्पी आहे आणि मी खूप वेट करत होती खूप दिवसापासून. तुम्ही डिझाईन पण बघा, खूप मस्त दाखवले मी, खूप मस्त आहे. आणि बॉबीचं नाही आलं, त्यासाठी मी खूप सॅड आहे. आलं होतं पण त्याचा स्टोन आहे ना तो ब्रेक झालेला होता, तर मी रिटर्न करायला सांगितलं, कारण की स्टोन ब्रेक झालेला आपण पैसे देऊन घेतो तर कशाला घ्यायचं स्टोन. आणि एवढा महागाचा स्टोन आहे. सो मी बॉबीचं सुद्धा रिटर्न पाठवलं, तर सोबतच आलेलं दोघांचं. आणि बॉबी माझ्यासाठी वेट करत होता की पण तू खुश आहेस ना? हा, मी तर खूप खुश आहे. पण तुझं पण आलं असतं दोघं सोबत, अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट घेतलं असतं, म्हणजे दोघांनी एकदाच वेट केलं असतं. तर तुम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये बॉबीचं पण बघा. नेक्स्ट जेव्हा येईल तेव्हा आम्ही माझी सुद्धा रिंग दाखवू. बिग बॉसच्या घरात दर आठवड्याला नवा खेळ, नवी सो आता आम्ही बघतोय भाऊचा धक्का बघूया, त्यानंतर परत भेटू. भाऊचा धक्का संपलाय आणि खूप मजा आली आजच्या भाऊच्या धक्क्यात. आज आपली कोमल जी आहे ती खूप खुश आहे, तर मला असं वाटतं की तिला मी आज आराम द्यावा आणि जाऊया आज बाहेर जेवणासाठी. सो आज आम्ही दोघंच बाहेर चाललोय जेवायला म्हणजे आम्ही डाएटच खाणार आहे, तंदुरी वगैरे, प्रॉपर असं जेवण नाही करणार आहे. सो आम्ही चाललो आता बाहेर जेवण्यासाठी. मराठी बिग बॉस मध्ये ना मला या वीक मध्ये सगळ्यात जास्त राग आला असेल ना, तर ती व्यक्ती म्हणजे आर्या. जेवण आलं ना तर थोडस वॉक करूयात खाली गार्डन मध्ये. ही ड्युटी तुझी होती ना? अरे मग आपण गेलो आलो आणि काय केलं, नथिंग. कधी कंटाळा येतो. तुला सगळ्यात जास्त राग कोणाचा आलाय? कशामध्ये? बेबी मराठी. बघ, भाऊचा धक्का झाला म्हणून नाही बोलत आहे मी. तुला आधीच बोललेली, काय गोष्ट बोललेली तू खरं सांग. टीमचं बोललेली की मला जसं वाटत होतं ना, ह्याला मी कालच बोललेली की मला बॉबी बोलत होती की मला नाही हॅलो काही अभिजितचा खूप राग येतो. पण मी काय बोलली माहितीये का, अभिजित आणि निक्कीचा. तर मी मला अभिजितचा पण राग येतो आणि निक्कीचा राग येतो. मी बोले ठीक आहे ते राग येत असेल, पण मला ना ह्या लोकांचा जास्त राग येतो बी टीमचा. कारण की जेव्हा ए टीमने सगळे मिळून त्यांच्यावरती चढायचे ना, तेव्हा हे लोक घाबरायचे किंवा यांची भांडणं व्हायचे. पण जर यांची तुटाफूट झाली तर हे लोक सगळे
त्यांच्या टीम एक्सेप्ट कसं केलं सोबत खेळत होते. असं नाही, हे पण चुकीचं पॉइंट टॉर्चर तर दोघांनी पण त्या लोकांनी पण केलंय. निक्कीने ऍक्टिंग नव्हतं केलं, मग तुम्ही त्यांना मिस नव्हतं म्हणजे काय मिक्स नव्हतं व्हायला पाहिजे जरा. आणि तेच सर आज बोलले, तुला बोलले की ना मी जे बोलते तेच बोलतात. आणि जरा आर्याची ऍक्टिंग प्लीज. आर्याची ऍक्टिंग हा ते मगाशी केलंच ना असं डोले नाही. बिग बॉस हेच मला आवडत नाही तिचं, माहित नाही का, पण खूपच इरिटेट आहे ते. इथे मॅडमची तंदुरी आलेली आहे. सो आता आम्ही जेवून घेतो आणि जेवून झाल्यावर घरी जाऊ आणि ब्लॉग एंड करता करता तुम्हाला काहीतरी खुश खबर द्यायची आहे. सो एंड नक्कीच बघा. चला आता जेवून घेऊया आपण. आम्ही आलो आहोत लॉंग ड्राईव्ह साठी. आपली कोमलजी मॅडम आहे, ती बोलली की आपण जरा लॉंग ड्राईव्हला जाऊया. सो जेवण वगैरे झाले आमचं पद्धतशीर आणि मस्त आता आम्ही लॉंग ड्राईव्हला आलोय आणि जाऊ आता इकडनं घरी. सो आम्ही घरी आलोय आणि आपण आता व्लॉग जो आहे आपला इथे एंड करतोय आणि जाता जाता आम्ही तुम्हाला काहीतरी खुश खबर सांगणार होतो. सो काय आहे कोमल आपली खुश खबर? अशी आहे की जे आपण दुबईला जाणार होतो, म्हणजे आपण सोबत जाणार होतो म्हणजे जाणार आहोत येत्या 26 सप्टेंबरला. 26 सप्टेंबरला आपली ट्रिप आहे दुबईची. तर आम्ही सुद्धा आहोत आणि आम्ही तुम्हाला सुद्धा सांगितलेलं इन्फॉर्मेशन दिलेली की आपली ट्रिप तुम्ही सुद्धा जॉईन करू शकता आणि फक्त 40,000 मध्ये आहे. तर ती ट्रिप ऑलमोस्ट फुल झाली आहे. फक्त 20 सीट आता अवेलेबल आहेत, 20 सीट बाकी आहेत आणि या गोष्टीने आम्ही एवढे खुश आहोत. आमचा जो टार्गेट होता तो कम्प्लीट झाला आहे. आम्ही दोघं सुद्धा आज सकाळपासून खूप खुश आहोत या गोष्टीने आणि आम्हाला वाटलं की शेअर करावं. याच्यामुळे हॅपी आहेत कारण की ना आम्हाला वाटत होतं की आमच्याकडून कोणीतरी मस्त फिरायला जावं, आपली ऑडियन्स. आम्ही त्यांच्यासोबत फिरणार आहे, सगळ्यात नक्की मोमेंट तो असणार आहे आणि आम्ही पण मस्त एन्जॉय करणार आहे, ब्लॉगिंग करणार आहे, मचवणार आहे. तर आपण ज्यांनी सीट बुकिंग केलं आपण मस्त मजा करूया. तर 20 सीट राहिलेत आणि मला वाटतं ते सुद्धा फुल होतील कारण आपल्या ट्रिपला जो आहे तो 1 महिना उरलेला आहे. तर अजून जे काही बाकी असतील 26 days left only. येस, तो जे काही बाकी असतील त्यांनी सुद्धा बुकिंग वगैरे करून घ्या. आपण जो व्लॉग आहे तो आता इथे एंड करूया. बाय, लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग. भेटू नव्याने नवीन व्लॉग सोबत परत. बाय, गुड नाईट.